Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. समाजकार्यासाठी ज्यांनी कसली कंबर, सुरेश म्हात्रे बाळामामा एक नंबर. मध्यंतरी व्हायरल होणारं हे गाणं होतं सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रेंचं. गुरुवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लोकसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी जाहीर करत भिवंडीच्या जागेवर सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे या नावावर शिक्कामोर्तब केलं. भिवंडीच्या जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा दावा होता. अखेर ही जागा आपल्याकडे घेत पवारांनी बाळामामा म्हात्रेंना उमेदवारी दिली. जानेवारी 2024 मध्येच बाळामामांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. पण बाळामामांमध्ये अशी कुठली जादू आहे ज्यामुळे शरद पवार देखील भिवंडीच्या जागेवर इतके अडून होते? बाळामामा म्हात्रे या नावाची भिवंडीमध्ये नेमकी ताकद किती आहे? 2 टर्म भिवंडीमध्ये निवडून आलेल्या महायुतीच्या कपिल पाटलांना बाळामामा म्हात्रे टक्कर देऊ शकतात का? या सगळ्यांसोबतच बाळामामा म्हात्रे नेमके आहेत तरी कोण, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक. सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे, नावातच वजन. आगरी समाजातील तरुणांमध्ये बाळामामांची प्रचंड क्रेज. बाळामामा म्हणजे भिवंडीतील एक असा नेता ज्यामागे आगरी समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. पण फक्त आगरी समाजच नाही, जात किंवा धर्म न बघता आपल्यासोबत काम करणाऱ्यांना आर्थिक मदत करणं, यामुळे बाळामामा ओळखले जातात. रिक्षाचालक, नोकरदार, व्यवसाय, राजकारण असा बाळामामांचा प्रवास आहे. भिवंडीमध्ये बाळामामांचा गोडाऊन पट्ट्यावर मोठा होल्ड आहे. लॉकडाऊन काळामध्ये त्यांनी लोकांची केलेली मदत, गोरगरिबांसाठी त्यांनी केलेलं सामाजिक कार्य, यामुळे बाळामामा ओळखले जातात. पण फक्त हीच त्यांची ओळख नाहीये, तर बाळामामा राजकारणात ओळखले जातात ते म्हणजे त्यांच्या पक्षांतर करण्यामुळे. तब्बल 1 नाही, 2 नाही, तर 6 वेळा बाळामामांनी पक्ष बदललाय. बाळामामांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकायची झाली तर मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आणि आता पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असा बाळामामांचा प्रवास राहिलाय. ठाणे जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलंय. 2014 मध्ये त्यांनी मनसेच्या तिकिटावर कपिल पाटील यांच्या विरोधामध्ये भिवंडी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना जवळपास 93,000 इतकी मते मिळाली होती. कपिल पाटलांचे कट्टर विरोधक म्हणून बाळामामा ओळखले जातात. लोकसभा निवडणुकीमध्ये हुकलेली संधी पुन्हा मिळवण्यासाठी बाळामामांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि पक्षातून पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची संधी त्यांना पुन्हा मिळाली. गेल्या 10 वर्षांमध्ये 2 वेळा निवडून आलेल्या कपिल पाटलांनी भिवंडीमध्ये 2 कामं जरी केली असली तरी ती मला दाखवा, असा निरुपयोगी खासदार माझ्या समोर असणं हे मी आव्हान मानत नाही, असं म्हणत बाळामामांनी थेट कपिल पाटलांना चॅलेंज दिलंय. भिवंडीमध्ये कुणाची ताकद किती आहे यावर एक नजर टाकायची झाली तर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये भिवंडी पश्चिम मध्ये महेश चौगुले आणि मुरबाडमध्ये किसान कथोरे हे भाजपचे 2 आमदार आहेत. शहापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दौलत दरोडा, तर भिवंडी पूर्वमध्ये समाजवादी पक्षाचे रईस शेख, उर्वरित भिवंडी ग्रामीणमध्ये शांताराम मोरे आणि कल्याण पश्चिम मधून विश्वनाथ भोईर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. महायुतीतील 4 आमदार सोबत असल्याने खासदार कपिल पाटील यांचं पारडं भिवंडीमध्ये जड असल्याचं आपण बोलू शकतो. मतदारांच्या संख्येचा जर आपण विचार केला तर इथे मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भूमिपुत्र आहेत. याशिवाय कल्याण, मुरबाड, शहापूर या मतदारसंघांमध्ये हिंदू मतदार मोठ्या प्रमाणात आहे. कपिल पाटील आणि बाळामामा या लढतीमध्ये कुणबी आणि आगरी मतांचं विभाजन होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. शिवसेना ठाकरे गटाला मानणारा मोठा वर्ग भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस समाजवादी पक्षाची मतं जर बाळामामांना मिळाली तर त्यांच्या जिंकण्याच्या शक्यता तितक्याच जास्त आहेत. 2014 आणि 2019 मध्ये भाजपच्या कपिल पाटलांनी जरी या मतदारसंघातून विजय मिळवला असला तरी आता शरद पवारांचा नवा भिडू मैदानात उतरल्यामुळे कपिल पाटलांनाही तगडी टक्कर असणार आहे, हे मात्र नक्की. या निवडणुकीमध्ये पुढे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.